शिष्यवृत्ती परीक्षा असते त्या परीक्षेची उत्तरपत्रिका म्हणजेच OMR शीट कशी भरायची याची माहिती आपण घ्यायची. ठीक आहे. आता बघा की तुमच्या समोर आहे ना की आहे ती उत्तरपत्रिका आहे. काय आहे? उत्तरपत्रिका. आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला वेगळी दिली जाते. आता उत्तरपत्रिका भरत असताना आपल्याला काय काय भरायचं आहे आणि काय काय भरायचं नाही, उत्तर कशी नोंदवायची याचं प्रॅक्टिकल आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा इथं हे परीक्षेचं नाव असतं वरील पूर्व प्राथमिक उच्च परीक्षेचा 5वी सरावासाठी दिलेला आहे. आता इथं बघा इथं सेंटर नंबर म्हणजे आपलं जे केंद्र आहे तिथे आलेला असताना नंबर असतो. तिथे सीट नंबर तो चाललेला असतो. या ठिकाणी मीडियम म्हणजे काय मराठी आहे का, गुजराती आहे का, इंग्रजी आहे का, अशा एकदम 16 भाषेमध्ये इथं असताना आपण मराठीमध्ये असतो. ओके. त्यानंतर ब्लॉक नंबर म्हणजे तुमचा नंबर कोणत्या वर्गात आहे ते सांगितलं. तर आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बघा प्रश्नपत्रिका संचित अचूक नोंदवा. तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेली असते त्याचे 4 सेट असतात A B C D. समजा आता रोशनीला A आला तर रोशनी काय करणार इथे A लिहिणार. ओके. A लिहायचं आणि काय म्हणते तर प्रश्नपत्रिका कोड वर्तुळ अचूक रंगवावे. आता वर्तुळ कोणतं आहे आपल्याला रंगवायचं तर हे वर्तुळ रंगवायचं आहे आपल्याला. आम्ही लाल रंग वापरतोय परंतु ब्लॅक पेन रंगवायचा आहे. ठीक आहे. नंतर इथे जे आहे ना हे तुम्हाला लिहायची गरज आहे फक्त सांगत आहे मी. इथं आपले जे परीक्षक येणार आहेत सर येतील त्यांची सही इथं असेल. ठीक आहे. अशी आता पुढे जाऊया. आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण नीट समजून घेऊ. सर्वसाधारण सूचना या ठिकाणी बघा. अगोदर सूचना तुम्हाला वाचून दाखवतो. एक पहिली महत्त्वाची सूचना आहे पेन्सिलने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत. म्हणजे तुम्हाला पेन्सिलने उत्तरं नोंदवायची नाही. जर कोणी पेन्सिलने उत्तर नोंदवलं तर ते चुकीचं असतं. म्हणून काय करायचं निळा पेन किंवा काळा पेन वापरायचा आहे. दुसरी सूचना आहे प्रत्येक प्रश्नाच्या समोरील उत्तराचा योग्य पर्याय वर्तुळात नोंदवताना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉलपेनचा वापर करावा. तुम्हाला सांगितलं मी. तिसरी एकदा रंगवलेले वर्तुळ बदलता येणार नाही. तुम्ही समजा उत्तर नोंदवलं. आता एक उदाहरण सांगतो. हे उत्तर तुम्ही नोंदवलं या प्रश्नाचं बरोबर असं नोंदवलं. आता हे उत्तर रंगवलं तुम्ही आणि तुम्हाला वाटलं दुसरं उत्तर नोंदवायचं आहे. दुसरं उत्तर बरोबर आहे पण तुम्हाला उत्तर बदलता येणार नाही. आणि जर समजा तुम्ही असे 2 केले दुसरं जर वर्तुळ नोंदवलं तर हे मार्क तुम्हाला भेटत नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो 2 रंगवले तर उत्तर चुकलं. पुढं एकापेक्षा अधिक रंगवलेले वर्तुळ ग्राह्य धरले जाणार. बघा एक रंगवलं तर परत दुसरं रंगवलं मी तर ते उत्तर आपलं चुकीचं होणार आहे. ठीक आहे. पुढं 5 नंबरचं बघूया. खडाखोड केलेल्या अर्धवट भरलेल्या वर्तुळाच्या उत्तरात 0 गुण मिळाले. खडाखोड केली तुम्ही अशी खडाखोड केली अर्धवट भरलं तर तुम्हाला गुण भेटणार नाही. पुढे 6 नंबर उत्तरपत्रिकेत गडी घालायची आहे. उत्तरपत्रिका दिली असेल त्याला असं गडी घालायची नाही तर त्याला सरळ ठेवायची आहे बुडपायची नाही. पुढे उत्तरपत्रिका फाटल्यामुळे अथवा खराब झाल्यामुळे उत्तरपत्रिकेत रंगवलेले पर्याय दिसत नसतील तर सदर प्रश्नांचे गुण दिले जाणार नाहीत. आता काय म्हणलंय उत्तरपत्रिका समजा फाटली तुमच्याकडून आणि तिथं तुम्ही रंगवलं वर्तुळ दिसत नाही तर ते सुद्धा उत्तर चुकीचं असतं. त्यानंतर 8 नंबर सूचना आहे या उत्तरपत्रिकेसोबत असलेली कार्बनलेस कॉपी. आता तुम्हाला जी उत्तरपत्रिका देणार आहे ते 2 मध्ये असतील. 2 एक वरी असेल रंगवायला आणि एक खाली असेल. मग तुम्ही रंगवताना जी कार्बनलेस कॉपी असते ती कॉपी तुम्हाला पेपर संपल्यावर सोबत भेटत असते घरी येण्यासाठी. आपल्याला ती विद्यार्थ्यांची कॉपी असते. म्हणजे तुम्ही जे उत्तर नोंदवले त्याचा पुरावा म्हणून ते आपल्याकडे राहते. आता आपण काय करूया पुढे जाऊया. आपण आता सूचना समजून घेतल्या. समजल्या सूचना सगळ्यांना? सूचना समजल्या? आता इथं बघा काय दिलेलं आहे. ही वर्तुळे विद्यार्थी पर्यवेक्षकांच्या वापरासाठी नाहीत. ही जे वर्तुळ दिले हे आपल्याला वापरायची नाही. आता इकडे बघा पुढचं काय म्हणतंय उत्तर नोंदवण्याची योग्य पद्धत कशी आहे. आपण जेव्हा परीक्षेला जातो सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे इकडे. जेव्हा आपण परीक्षेला जातो तेव्हा तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिली जाते. प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त प्रश्न असतात ते वाचायचे असतात आणि त्याचं उत्तर आपल्याला दिलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये गोल भरून रंगवायचं असतं. आता प्रत्येक प्रश्नाला 4 उत्तर असतात.
4 उत्तर असतात. मग ते कसे दिले असतात बघा, 1 नंबर पर्याय, 2 नंबर पर्याय, 3 नंबर पर्याय आणि 4 नंबर पर्याय. आता समजा तुझे नाव काय आणि उत्तर दिलं रोशनी, प्रियंका, ऐश्वर्या आणि एक नाव दिले यापैकी नाही. समजा आता रोशनी उत्तर लिहित असेल तर काय रंगवायला पाहिजे ना, 1 नंबर पर्याय रंगवायला पाहिजे रोशनीचा, बरोबर. म्हणजे जे उत्तर रंगवायचं आहे बघा, आता हे अशा प्रकारे उत्तर रंगवायचं आपल्याला. म्हणजे हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळ पूर्ण गोल रंगवायचं आहे. याच्या बाहेर जाऊ द्यायचं. हे जे ब्लॅक दिसत आहे बघा, हे 2 रंगवायचे आहेत. हे ब्लॅक दिसत आहे, हे 1 नंबरचं असं रंगवायचं पूर्ण गोल. पण हे चुकीच्या पद्धतीने नाही. ते तुम्ही अशी फुली मारली तरी रॉंग, तुम्ही असं अर्धा अर्ध केलं तरी चूक, तुम्ही असं खडाखड केल्याची नुसती एवढी तरी उत्तर बरोबर असतं, ते चूक आहे. आता 2 उत्तर नुसती टिक मार केली अशी तरी सुद्धा उत्तर चुकीचं असतं. आणि समजा तुम्हाला बघा सांगितलं की 2 पर्याय रंगवले तुम्ही तरी सुद्धा आपल्याला गुण मिळत नाही, म्हणजे आपलं उत्तर चुकीचं असतं. आता या ठिकाणी आपण पुढे जाऊया. आता या ठिकाणी आपण बघूया इथं काय काय माहिती असते. पहिले अगोदर इथं बघा या साईडला पर्यवेक्षकाने स्वतः भरावे, म्हणजे सर येतील ते हे भरतील. तरी पण तुम्हाला सांगून ठेवतो, आपण परीक्षेत असू तर पी रंगवायचं आहे. काय रंगवायचं आहे? पी, बरोबर. आपण परीक्षेला गेलो म्हणजे काय रंगवायचं? उपस्थित खालचा पी रंगवायचा. त्यानंतर या ठिकाणी बघा सोडवलेल्या प्रश्नांची संख्या. आता आपल्याला किती प्रश्न असतात? 75. किती प्रश्न असतात? 75 प्रश्न असतात. त्यापैकी तुम्ही किती हे रंगवले आहेत? 75 पैकी किती वर्तुळ रंगवली ते तुम्हाला मोजून इथं नोंदवायचे. समजा मी 75 प्रश्नापैकी 70 प्रश्न सोडवले, मग मी तर किती लिहिणार? 70. आता मग राहिले किती माझे सोडवायचे? 5, बरोबर. 75 होते की नाही? 70 सोडवले मी, मग 5 राहिले. असं तुम्हाला लिहायचं आहे. लक्षात येईल. शक्यतो सर्वांनी सगळे प्रश्न सोडवायचे. आता पुढे जाऊया. इथं प्रश्न क्रमांक दिलेला आहे बघा. हा जो पहिला कॉलम आहे तो प्रश्न क्रमांक आहे. त्याच्या पुढे प्रत्येक प्रश्नाला उत्तराचे 4 पर्याय असतात. किती पर्याय असतात? 4. त्या 4 पर्यायापैकी जे उत्तर आपलं बरोबर आहे, जे उत्तर आपलं बरोबर आहे ते उत्तर आपल्याला रंगवायचं आहे. आता उदाहरण सांगतो. पाऊस सकाळी पडला असं तुम्हाला दिलं आणि प्रश्न विचारला पाऊस कधी पडला. पहिलं सांगितलं संध्याकाळी, दुसरं सांगितलं सकाळी, तिसरं सांगितलं दुपारी, चौथं सांगितलं यापैकी नाही. 4 पर्याय दिले. मग आपला पर्याय कोणता बरोबर आहे? पाऊस सकाळी पडला. प्रश्न काय आपल्याला विचारलेला? पाऊस केव्हा पडला? सकाळी. किती नंबरचा ऑप्शन रंगवायचं? 2 नंबर. मग हे 2 नंबरचं वर्तुळ आहे, असं काळ्या किंवा निळ्यापैकी रंगवायचं आहे. आता यांनी नंबर बरोबर आहे का? नाही. कारण आपल्याला काय सांगितलं? रंग कुठला वापरायचा आहे? कुठला पेन वापरायचा आहे? ब्लॅक, निळा किंवा अशा प्रकारचं हे उत्तर आपल्याला बरोबर केलं का मी? हे 2 नंबरचा पर्याय मला रंगवायचा होता. तर अशा पण चुका होतात परीक्षेमध्ये, लक्षात घ्या. उत्तर आपल्याला काय सवय लावून घ्यायची आहे. आपण उत्तरपत्रिका भरपूर सराव करणार आहोत. प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्याकडे आहे. अशा प्रकारे तुम्हाला उत्तरपत्रिका दिली तर अशा प्रकारे तुम्हाला सोडवायची आहे. त्याच्यामुळं आजपासून बरोबर 9:30 वाजता तुम्ही सगळ्यांनी यायचं. ज्यांना शिकायचं वाटतंय स्कॉलरशिप सगळ्यांसाठी, 5वीचे सगळे, 6वीचे सगळे, 4थीचे सगळे, 7वीचे सगळे आणि 8वीचे, ठीक आहे. उद्यापासून बरोबर 9:30 वाजता इथे यायचं. मी 9:30 वाजता बरोबर सगळे विषय शिकवणार. इंग्रजी, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि राहिलेला कोणता आहे? विज्ञान. हे 5 विषय आहेत. आपल्याला 4थीला 3 विषय असतात. मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता 4 विषय असतात. ठीक आहे. ही माहिती आता आपण उद्याच्या तासाला बघूया. ठीक आहे.